भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढी, नासी कोडे सकळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त वेळी, प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलाय. संत श्रेष्ठ निळोबाराय या अभंगातून देवाला काय आवडतं याचं गोड वर्णन करतायत. या जगाच्या पाठीवर तसं पाहायला गेलं तर आवडी अनेक आहेत, पण सज्जनानो, नेमकं देवाला काय आवडतं याचं वर्णन निळोबारायांनी या अभंगातून केलेलं आहे. या मृत्यूलोकाचा अंदाज जर आपण घेतला ना, तर आवड नाही असं पात्र इथं सापडणार नाही. इथं प्रत्येक जीवाला आवड आहे. जाऊ देव, जीवाला, माणसाला, तुम्हाला आम्हाला तर आवड आहेच, नोहे नोहे आवड साधूला सुद्धा आहे. साधूला तर आवड आहेच, पण किंबहुना आवड ही देवाला सुद्धा आहे. ही सृष्टी ज्यानं बनवली, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन. सूर्यासी चालणे तुझे आबळे ऐसा, तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. असा विश्वाचा मालक पंढरीश परमात्मा, हे विश्व त्याच्या ताब्यात आहे, हे जग त्याच्या ताब्यात आहे. पोषितो जगाशी एकला तो, पण आवड त्याला सुद्धा आहे. आजच्या दिवशी आवड जी आपल्याला पाहिजे ती देवाची आवड पाहिजे. आजच्या दिवशी आवड जी महत्वाची आहे आपली, ती देवाची आवड महत्वाची. तसं पाहायला गेलं तर आवड साधूची सुद्धा फार सुंदर आहे. माणसाची आवड कीर्तनात सांगितली नाही पाहिजे. प्रपंच कधी कीर्तनात सांगू नये, संसार कधी कीर्तनात सांगू नये. अभंगाची लिंक, अभंगाचं पहिलं चरण कळण्यासाठी आपल्याला पाहावं लागल. ते आवड इथं सगळ्यांना आहे. देवाला सुद्धा आवडे, साधूला सुद्धा आवडे, नोहे नोहे जीवाला सुद्धा आवडे. पण इथं प्रत्येकाची आवड भिन्न आहे. फार सुंदर आहे. इथं प्रत्येकाची आवड भिन्न आहे. काय छान आहे. एक नंबर आवड पाहू आपण साधूची. एकदम पायऱ्या पायऱ्याने तुम्हाला एकदम पहिल्या चरणापर्यंत नेतो मी. फार सुंदर आहे. साधूची आवड आहे. महाराज काय आवडतं हो साधूला? कधी गेलेच आळंदीला तर ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घ्या आणि माऊलींच्या समाधीवर हे कपाळ तुम्ही ठेवा. माऊलींना विचारा, माऊली आम्ही अंतकरणापासून तुमची सेवा करतो, फार श्रद्धा आहे आमची, फार आमच्या अंतकरणात भाव होई, पण एक विचारण्याचा धाडस आम्ही करतोय, माऊली तुम्हाला काय आवडतो? तुमची काय आवड आहे हो माऊली? ज्ञानोबारायांचे शब्द आहेत त्याला, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीनी लोकी, भजी जो आधी पुरखी अखंडित. जगाने सुखी झालं पाहिजे, जगाने समाधानी झालं पाहिजे, जगाने भजन केलं पाहिजे, जगाने नाचलं पाहिजे. कीर्तनात येऊन नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. या नाचा, आम्ही गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. या ना, इथं नाचलं पाहिजे. इकडे तिकडे बाकीच्या स्टेजवर नाचण्यापेक्षा कीर्तनाच्या स्टेजवर येऊन नाचा. इथं एखादा मुलगा नाचला तर तो ज्ञानोबाराय होऊ शकतो, तुकोबाराय होऊ शकतो, नामदेव महाराज होऊ शकतो. ही पावर आहे कीर्तनाची, ही पावर आहे भजनाची. इथे या, नाचा, आनंद घ्या. जगाने सुखी झालं पाहिजे, ही साधूची आवड आहे. म्हणून ज्ञानोबारायांचा सोहळा आहे ना, 10-10, 15-15 लाख लोक माऊलींच्या सोहळ्यात जातात. का जातात माहिती का? फक्त आनंद मिळतो म्हणून, समाधान मिळतं म्हणून. बाकी दुसरं काही नाही. लय भारी खायला मिळतं असं काही नाही, लय पैसे मिळतात असं बी काही नाही, लय लोक आपल्याला मान देतात असं बी काही नाही. पण जे ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात समाधान आहे ना महाराज, ते जगात कुठेच पाहायला तुम्हाला मिळणार नाही. आपला प्रपंच, आपला संसार
आपली जी श्रीमंती आपण मोजतो ना महाराज, आपला प्रपंच जो आपण पाहतो ना, आपल्या गाड्या, आपल्या बंगले, आपलं सोनं, आपले पैसे, राजा हो, या पैशामध्ये, सोन्या नाण्यामध्ये, बंगल्यामध्ये श्रीमंती नाही पाहायला तुम्हाला मिळणार. असे बरेचसे बंगले दाखविले मी तुम्हाला की त्याच्यात श्रीमंती नाहीये महाराज, त्याच्यात समाधान नाहीये, पाहायलाच मिळत नाही हो समाधान. जा तुम्ही एखाद्या बंगल्याच्या समोर पाटी लिहिलेली असते, इथे पिको फॉल करून मिळेल, समाधान नाही महाराज तिथं. पण जा झोपडीमध्ये, तुम्ही एखाद्या झोपडीमध्ये जा, झोपडीचा एक गुण फार सुंदर आहे. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणाशी न बोजा या झोपडीत माझ्या. हरी पहारे आणि तिजोऱ्या हो, त्यातून होती चोऱ्या, दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य घ्यावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. झोपडीत भीती नाहीये, आपली श्रीमंती कुणी चोरील, इथं चोर येईल, इथं कुणी डाका टाकेल, अशी काही झोपडीत भीती नाही ना महाराज. बंगल्यात झोपले ना, 50,000च्या गादीवरती झोप येणार नाही. का माहिती, या बंगल्यात चोरी होईल. आनंद देत नाही महाराज तुमचा बंगला तुम्हाला. झोपडी जा, झोपडी तुम्हाला आनंद देते महाराज. झोपडीचा काय आनंद वेगळा आहे. ज्ञानोबारांच्या सोहळ्यात गेले ना, दिवसभर नामस्मरण केलं, थकले ना तुम्ही, तर संध्याकाळी झोपायला रावटी असते. रावटी असते अशी कापडाची, त्या रावटीत झोपावं लागतं. पण एरवी 50,000च्या गादीवरती संध्याकाळी 2-2 वाजेपर्यंत झोप येत नाही आपल्याला. पण माऊलींच्या सोहळ्यात जा महाराज, तुम्ही जेवण केलं ना 8 वाजता, जेवण करून जर असं अंग टाकलं ना, आणि ह्या डोक्याखाली उशाखाली जर दगड घेतला ना, एका सेकंदात झोप लागते. ती झोप समाधानाची आहे. ज्ञानोबा यांच्या सोहळ्यात गेले तर तुम्हाला समाधान मिळेल.